प्रवीण तरडे यांचा देऊळ बंद 2 हा सिनेमा तुफान गाजतोय. सगळीकडे शोज हाऊसफुल सुरू आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींच्या अभिनयाचं विशेष कौतुक, कारण पॅरालिसिस होऊन सुद्धा सलग 33 तास त्यांनी शूटिंग केलं. पण देऊळ बंदच्या पहिल्या भागात मोहन जोशींनी चक्क एक डायलॉग घ्यायला नकार घेतला होता. हा किस्सा तुम्हाला माहितीये का? दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी स्वतः हा किस्सा सांगितलाय. 2015 मध्ये देऊळ बंदचा पहिला भाग रिलीज झाला. तेव्हा त्यात दारू पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा डायलॉग म्हणायला मोहन जोशींनी स्पष्ट नकार दिला होता. याबद्दल सांगताना प्रवीण तरडे म्हणाले, मी निर्व्यसनी आहे. माझ्या प्रत्येक सिनेमात डायलॉग असतो. माझ्या कुठल्या सिनेमात दारू किंवा सिगरेट पण नसते. मुळशी पॅटर्नमध्ये पण एवढं डेंजर दाखवलं नव्हतं. पण कुठेही तुम्हाला तसं काही दिसणार नाही. देऊळ बंद सिनेमासाठी मी आवडीने स्वामींचा डायलॉग लिहिला, दारू पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला वाटलं या डायलॉगचा लोकांवर छान परिणाम होईल. पण मोहन जोशी मला म्हणाले, हट, मी हा डायलॉग म्हणणारच नाहीये. मी त्यांना समजावलं की जर हे स्वामींनीच म्हटलं तर समाजातलं व्यसन कमी होईल. यावर ते मला म्हणाले की अरे, माझं व्यसन कोण कमी करणार? उद्या जर मी कुठेही काही करताना दिसलो तरी लोक माझ्या नावाने ओरडतील. हे बघ, जर मी दारू पित नसतो तर मी हा संवाद घेतला असता. पण मी पितो, त्यामुळे या सिनेमात मी हा डायलॉग म्हणणार नाही. तू हा डायलॉग बदल. कट टू 10 वर्षांनी तेच मोहन जोशी मला येऊन सांगतात की यावेळी तो दारूचा डायलॉग टाक ना. मी म्हटलं का? तर यावर ते म्हणाले की मी आता काहीच करत नाही. आता 5 वर्ष होतील मी सगळं सोडलंय. त्यांचं हे बोलणं ऐकून मला इतकं बरं वाटलं. जे मोहन जोशी मला ओरडलेले की मी असलं काही म्हणणार नाही, आणि आता तेच मला हा डायलॉग घ्यायला सांगतात. देऊळ बंदमध्ये सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी आहे, हा डायलॉग म्हणायला ते तयार झाले होते, कारण ते स्वतः सिग्नलचे सर्व नियम पाळतात, असं तरडेंनी एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितलं. देऊळ बंद 2 मध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशींची मुख्य भूमिका आहे. पण 76व्या वर्षी सुद्धा मोहन जोशींची काम करण्याची जिद्द कौतुकास्पद आहे. तुम्हाला देऊळ बंद 2 हा सिनेमा कसा वाटला? त्यातले डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.